आत्मवंदन सगळ्यांना खूप हृदयापासून सगळ्यांचं स्वागत आहे. काल काही कारणांमुळे मी घेऊ शकले नाही. व्हिडिओ ऑन करू शकले नाही. तर आज मला ह्या गोष्टी काही जणांना सांगायच्यात की मला बऱ्याच जणांचे फोन येतात आणि ते तेच म्हणत असतात की समजा अ, रेकी करताना ध्यान करताना आपल्या डोक्याला जर जड वाटत असेल थोडं, हा भाग आपला क्राऊन चक्र जिथून सहस्रार म्हणजे जिथून आपण ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कनेक्टेड असतो, अशा वेळी जर आपल्याला इथं जड होत असेल तर ते साहजिक आहे, कारण एनर्जी जी येत असते तिचा फ्लो असा वरून खालच्या दिशेने आपल्या सगळ्या शरीरामध्ये येत असतो. त्यामुळे असं होतं बऱ्याचदा की आपल्याला खूप जास्त एनर्जी जाणवते, आणि खास करून पौर्णिमा अमावस्याच्या दिवशी आणि आत्ताचा जो पिरियड आहे त्यावेळेस तर पृथ्वीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ज्याला आपण म्हणतो, ज्याला सोलार फ्लेअर असं म्हणतात, सूर्यापासून काही प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते आणि ती ऊर्जा पृथ्वीवर येते, ज्याचं कारण अजून एक असं आहे की आपल्या पृथ्वीवर बदलणारं तापमान. जेव्हा पाऊस पडायला नकोय अशा काळामध्ये पाऊस पडतोय, आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंगचं पण नाव देतोय. की ते पण कारण असू शकतं, त्याबद्दल मला माहिती नाहीये की तेच कारण आहे का फक्त. पण हे मात्र नक्की आहे की जे पृथ्वीवर आता सूर्यापासून जे एक एक धागे निघाल्यासारखे, कपड्याचे जसे धागे निघतात असे त्याप्रमाणे सूर्यापासून फिलामेंट निघतायत, ज्याला त्यांनी क्लासमध्ये वर्गीकरण केलंय. जसा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असा जो एक एक आपण पायरी चढत वरच्या वर्गामध्ये जातो, त्याप्रमाणे सूर्याच्या त्या एनर्जीला त्यांनी क्लास असं नाव दिलेलं आहे, जे एक एक पायरीनुसार त्याची इंटेन्सिटी वाढत जाते, तीव्रता वाढत जाते. त्याला त्यांनी एक्स फ्लेअर आणि एम फ्लेअर असं म्हटलेलं आहे. तर एम फ्लेअर मध्ये, हे एम फ्लेअर म्हणजे थोडे कमी आणि एक्स फ्लेअर जे आहे ते थोडे जास्त लेवलचे, असं काहीतरी साधारण, किंवा मी उलट पण म्हणत असेल कदाचित की एम जास्त एक्स. पण मला सांगायचं एवढं की ती जी उष्णता, जे वेव्ज येत आहेत सूर्याचे पृथ्वीवर, त्यामुळं आपल्याला सगळ्यांना असं एक उन्हाळ्यासोबतच थोडस आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये थोडस अप डाऊन, थोडस निराश वाटणं, मध्येच थोडस आत्ता छान वाटतंय, थोड्या वेळाने थोडासा मूड गेल्यासारखं वाटतंय, उगाच थोडं निराश होणं, डाऊन होणं, एनर्जी मध्ये मध्ये हे चालू आहे. ते बऱ्याच जणांबरोबर चालू आहे, ज्याला आपण मूड स्विंग्स असं म्हणतो. ह्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी आपण घ्यायची ती म्हणजे खाणं आपलं. जितकं आपण पृथ्वीपासून येणारं अन्न खातोय तितकं चांगलं. जितकं पॅकेटमधून येणारं अन्न आपण जे कमी करू, त्याचा आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे. आपल्या सगळ्यांनाच ते आवडतं खरं तर. बाहेरचे असे म्हणजे पॅकेट मधलं चिप्स असेल, हे असेल, बऱ्याचदा असं होतं की दुपारच्या वेळेमध्ये वगैरे हे आवडतं, पण त्याचं प्रमाण थोडं कमी करायचं. अगदीच बंद नाही, पण कमी करायचं त्याचं प्रमाण. अगदी जर खाण्यामध्ये जास्त येत असेल, जितकं आपण निसर्गामध्ये पिकलेलं अन्न खाऊ, जे पृथ्वीच्या मधून आलेलं आहे, मातीतून आलेली फळं, भाज्या, हे सगळं आपले आता आजकाल तर डाएट बऱ्याच लोक सगळं व्यवस्थित फॉलो करतात, तेवढी लोक आता जागृत झाली आहेत, त्यामुळे तितकं सांगावं लागत नाही. पण ह्या काळामध्ये तर हे खास करून आपण ध्यान ठेवायचंय, कारण जेव्हा रेकी आणि ध्यान आपण करत असतो तेव्हा आपली एनर्जी जी असते ती आपली इमोशनली आपण वर चाललेलो असतो, आणि त्यामुळं शरीर पण असं अन्न घेत नाही, आतमध्ये पचत नाही ते घेतलं तर. लगेच काहीतरी दुखेल, काहीतरी त्रास होईल, पोटामध्ये दुखेल, काहीतरी असं होईल, त्यामुळं ते अन्न तितकं सहजपणे पचत नाही, कारण आपण इमोशनली थोडे वर आलेलो असतो. आता आपल्याला कळत असतं की आपल्या स्वतःवर नियंत्रण कसं आणायचंय. जे नवीन नवीन ध्यानामध्ये जॉईन झाले, ज्यांना अजून 40 दिवस झाले नाहीयेत, त्यांना कदाचित 40 दिवसानंतर वेगळा अनुभव असेल. तर आज मला चैताली आहे का? एक मिनिट. आज चैताली म्हणून माझी एक फ्रेंड आहे, ती माझ्याबरोबर मागच्या कंपनीमध्ये जेव्हा मी TCS ला होते तेव्हा चैताली माझ्यासोबत होती तिथं. आणि तिचा मला फोन आला होता, तेव्हा ती मला तिचे अनुभव पण सांगत असते नेहमी, की कसा तिला रेकी म्हणा, ध्यानामध्ये, किंवा तिला क्रिस्टल घातल्यानंतर काही अजून फरक जाणवतोय का, अशा गोष्टी ती मला नेहमी विचारते. आणि अम, म्हणजे तिचं आता असं झालेलं आहे की तिला आता जसं मी आज ग्रुपवर टाकलं की खरोखर ह्या ध्यान आणि रेकीमुळं, रेकी म्हणा किंवा ध्यान, जी आपल्याला साधना आवडते ती, त्याच्यामुळे इंट्युशन वाढल्याचे तिला जाणवतात. आणि तिने जो मला अनुभव सांगितला त्यातून तर मला ज्या गोष्टी समजल्या त्या मी तिला सांगितल्या की कशामुळं असं होतंय. आणि असं होतं का, म्हणजे की स्वप्नामध्ये जे काही दिसतं आपल्याला
ते लगेच 2-3 दिवसामध्ये, पुढच्या 2-3 दिवसामध्ये ती घटना घडते. तर हे अगदी साहजिक आहे. त्याच्यामध्ये ती थोडी घाबरून गेली, की म्हणजे असं तिला दिसलं ते नॉर्मल आहे का? पण हे अगदी नॉर्मल आहे. ह्याचा अर्थ असा आहे, की जे थर्ड आय चक्र आहे, ते बॅलन्समध्ये येतंय. त्यातून तुम्हाला इंट्युशन कळतायत आणि ज्या लोकांना जागेपणी दिवसभर आपण जर विचारांमध्ये खूप असू, तर कदाचित त्या गोष्टी तितक्या इंट्युशननी, त्या विचारांनी कळणार नाहीत. अशांना मग स्वप्न पडतात. कारण सबकॉन्शियस माइंड जे आपलं अवचेतन मन आहे ते आपल्याला स्वप्नांमधून मार्गदर्शन करायला लागतं. तर ज्यांना कुणाला असं घडलंय की बाबा स्वप्नात जे काल परवा बघितलंय ते 2-3 दिवसात घडलंय पुढच्या, तर घाबरून जायची गरज नाहीये. जिथं आपली इमोशन्स असतात, जिथं आपल्या भावना असतात, तिथं आपल्याला असं पुढचं काही गोष्टी दिसतात. कारण आपण ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला काही दिसलेलं आहे, व्यक्तीच्या बाबतीत दिसलेलं आहे, त्या व्यक्तीच्या बाबतीत आपली एक इमोशनल त्याच्याशी कनेक्ट असतो. आपण त्याच्याशी जोडले गेलेलो असतो. आणि त्यामुळं काय होतं, की आपल्याला त्या घटना दिसतात. तर सांगायचं हेच आहे, की वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला कळत जाईल. काही लोकांना स्वप्नातून दिसतं, काही लोकांना ऐकू येतं, काही लोकांना विचार स्ट्रॉंग येतं. त्यांना आतूनच कळतं, की हे असं होणार आहे म्हणून. ते इंट्युशन, त्याचे तसे विचार येणं. तर हे सगळं कळतं, पण ह्या ॲबिलिटीज आहेत. ह्या माणसांना जर तुम्ही पूर्वी रामायण, महाभारत ह्या ज्या आपल्या अशा आपण जर आपलं बघितलं हे सगळा इतिहास, तर प्रत्येक रामायण, महाभारतामध्ये अशी खूप लोकं होती, जी जी खरं तर आपल्याला माहीत नाहीयेत. पण अशा खूप लोकांना अशा ॲबिलिटीज होत्या, अशा पॉवर्स होत्या. त्यांना टेलिपॅथी एकमेकांशी न बोलताही, फोनवर न घेताही एकमेकांशी नुसते ते विचारांनी बोलायचे, की मनातल्या मनात त्या तरंगांनी एकमेकांशी बोलायचे. तर हे म्हणजे काय होतं, तर हे आपण आत्ता ह्याला पॉवर म्हणतोय. ह्याला आपण म्हणतो की सिद्धी आहे. पण खरं बघायला गेलं तर हे नॅचरल आहे. माणसाची चेतना इतकी इतकी स्ट्रॉंग आणि इतकी हुशार आहे आणि इतकं त्याच्यामध्ये अ, साक्षात दैवी परमात्म्याचं चैतन्य भरलेलं आहे त्या बुद्धीमध्ये. मग ते कसं काय त्याच्यामध्ये एवढ्या पॉवर्स असणार नाहीत? असायलाच पाहिजे. पण ते कुठेतरी काळानुरूप त्याचा गैरवापर किंवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या, अनेक भावना आल्या. हे जेव्हा होतं सगळं तेव्हा फक्त प्रेम होतं. करुणा होती एकमेकांबद्दल फक्त. म्हणजे एका आत्म्याच्या दुसऱ्या आत्म्याबरोबर फक्त प्रेमाचा भाव होता. हळूहळू जसा काळ गेला, तशा अनेक गोष्टी यायला लागल्या. एकमेकांमध्ये स्पर्धा वाढायला लागली, द्वेष, मत्सर आणि त्या सगळ्यांच्या ह्या व्हायब्रेशन्स, राग, खोटं बोलणं, द्वेष, मत्सर ह्याच्यामुळे जी एनर्जी खाली घसरली, की त्या एनर्जी खाली जाण्यामुळं ह्या सगळ्या ज्या पॉवर्स आहेत, ज्या आपल्याकडे होत्या, त्या संपल्या. त्या गेल्या. आणि मग जी लोकं पुन्हा साधना करून, करून मग आपण म्हणतो, "अरे, आमच्या इथे एक ओळखीचे आहेत, त्यांना सिद्धी प्राप्त आहे, त्यांना सगळं कळतं पुढचं." किंवा आपण अजून असे बघतो सुद्धा लोकं, की जे पुढचं सांगतात सगळं. तर हे कसं काय असं आपल्याला असं वाटतं, की असं देव असं करेल भेदभाव, की ह्याला एकाला दिलं, एकाला देणार नाही. तो सगळ्यांच्या आतमध्ये आहे. मग तो त्यालाच का देईल आणि आपल्याला का नाही देणार? ह्याचं कारण असं आहे, की ते ऊर्जेनी त्यांनी परत मिळवलं. ते त्या ऊर्जेमध्ये पोहोचले साधना करून. आणि ते कनेक्ट झाले त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला. ते कनेक्ट झाले त्या चैतन्याला. आणि म्हणून कारण हे संसारातले जे विचार आहेत ते जोपर्यंत कमी होत नाहीत, तोपर्यंत आपण त्या शक्ती काय सांगतात आपल्याला हे कळणारच नाही. आणि म्हणून दिवसभर उठल्यापासून, डोळा उघडल्यापासून आपण फक्त विचार आणि विचार आणि विचार करत असू, की आता काय करायचंय, थोड्या वेळाने काय करायचंय, उद्या काय करायचंय. हे जर आपण अगदी न थांबता अखंड, अविरत जसा आपला श्वास चालू आहे तसे आपले विचार चालू आहेत. असं जर होत असेल, तर मग आपल्याला ते विचार जे काही सांगायचं आपल्याला, जे मनातून येते आपल्या, ते कसं करणार? आणि त्यासाठी मग 5 मिनिटं पॉज घ्यायचा, थांबायचं. थोड्या-थोड्या वेळाने दिवसातून जेव्हा-जेव्हा आपल्याला असं वाटतं, की आता खूप झालंय मगापासून. खूप गाणी पण ऐकली, खूप YouTube बघितलंय, खूप कुणाशी तरी बोललीये, खूप काही केलंय. असं जर आपल्याला वाटलं आणि आता थोडंसं थांबणं गरजेचं आहे. एक 5 मिनिटं का होईना शांत एकट्यात जाऊन कोपऱ्यात बसायचं. आपल्या घरातली लोकं म्हणतील कदाचित, "असं काय चाललंय हे 5-5 मिनिटांनी थोडं कोपऱ्यात जाऊन असं की एखादं बघा कोपगृहात गेल्यासारखं तसं काय झालंय का काय?" पण हे फार गरजेचं आहे आता, की थोडं 5 मिनिटं थोडंसं रिलॅक्स, थोडंसं शांत. मग 5 मिनिटांमध्ये आपण थोडे शांत बसलो आपल्या श्वासांबरोबर, थोडी एनर्जी पुन्हा नॉर्मलला आली. जे काही ऐकलं मगापासून थोडं कुणाशी गप्पा झाल्या असतील. पुन्हा मग आपली एनर्जी थोडी अपलिफ्ट झाली, की मग आपण पुन्हा आपल्या नेहमीच्या कामाला जाऊ शकतो. हे सगळं जे आहे हे आपल्या आयटी कंपनीमध्ये म्हणा किंवा नॉर्मल जॉबच्या ठिकाणी सुद्धा हे फार गरजेचं आहे आणि हे आता सुरू आहे सगळीकडं. कारण जो माणसाला जमलेला आहे, एक 2-3 तासाचं का होईना, मीटिंगमध्ये काय झालं, हा काय म्हणला, तो काय म्हणला, मग ते 2-3 दिवसाचं जे जमलेलं
आपण जे ओझं जमवलंय त्याला थोडंसं बाजूला करायचं. म्हणून आपण काय करतो, ध्यानामध्ये आता रोज आपण सहस्रारावर एक 10 मिनिटं का होईना रोज ध्यान लावतोय. तर जेव्हा आज मला माझ्या फ्रेंड चैतालीनी जेव्हा मला तिचा अनुभव सांगितला, तर क्रिस्टल बद्दल ती बोलत होती की क्रिस्टल जे असतात त्या निगेटिव्ह एनर्जी घेतात का, आपण जर हातात घातले क्रिस्टल ब्रेसलेट वगैरे, तर क्रिस्टल हे कधीही कुठलाही वाईट इफेक्ट देत नाहीत. क्रिस्टल जे असतात ते पृथ्वीच्या गर्भातून आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जी एनर्जी आणि व्हायब्रेशन्स आहेत ते कधीही बदलत नाहीत. तर जे कोणी क्रिस्टल असे घालत असतील, एमेथिस्ट झालं किंवा हातामध्ये ध्यान करताना क्रिस्टल घेऊन ध्यान करत असाल, तर लक्षात ठेवायचं की हे क्रिस्टल तुम्ही कुठेही कॅरी करून कुठेही घेऊन गेलात तर ते कधीही असं होत नाही की त्याच्या क्रिस्टलमुळे तुमच्याकडे एनर्जी निगेटिव्ह अट्रॅक्ट झाली किंवा असं कधी होणार नाही. तिची तिथली काही एनर्जी आहे जी तुमच्याकडे येते ती क्रिस्टल स्वतःकडे घेऊन तुम्हाला प्रोटेक्शन देतं. पण एवढंच आहे की जसं मी बाहेरून आले, माझ्या अंगावर धूळ आहे, तर पहिलं जाऊन मला स्वच्छ करावं लागेल ना स्वतःला. तसंच त्या क्रिस्टलला सुद्धा तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी जाऊन आलात की जिथं खूप जास्त इमोशनली त्रास आहे लोकांमध्ये, घरोघरी ते भांडणं आहेत आणि त्या ठिकाणी आपण गेलो, त्यांनी आपल्याला सांगितलं घरातल्या गोष्टी, त्या ऐकल्यानंतर आपलं जे मन थोडं का होईना चलबिचल होतं की हे इतका त्रास आहे ह्यांना, ह्यांच्या मुलीचा आहे, ह्यांच्या सुनेचा आहे, हे जे काही आपण ऐकतो तर माणूस म्हणून आपण त्यांच्याशी लगेच कनेक्ट होतो. आणि मग ह्याला म्हणतात की इमोशनल एनर्जी आपण घेतली त्यांची. आणि मग अशा वेळी आपण घरी गेल्यानंतर आपला जो क्रिस्टल आहे, जो काही तुम्ही हातात घातला असेल, हातात पर्समध्ये ठेवत असाल, तर त्याला थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं बुडवून ठेवायचं त्याला, खडे मिठाच्या असेल किंवा साधं मीठ मुठभर घेऊन त्याच्यात टाकायचं आणि एक 2 तासासाठी 3 तासासाठी ते ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे एनर्जी असते ती क्लीन्स होते. मग ते पाणी टाकायचं आणि क्रिस्टल स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा मग हातामध्ये आपण ब्रेसलेट घालू शकतो. अमेथिस्ट हा क्रिस्टल जो आहे, बऱ्याच जण मला विचारलं पण होतं, अमेथिस्ट हा क्रिस्टल आपल्या थर्ड आयवर चांगला काम करतो. खरं तर सगळेच क्रिस्टल काही ना काही फायदे देतात, पण असं कधी होत नाही की क्रिस्टलमुळे आपल्याकडे कुठली निगेटिव्ह एनर्जी आली तर घाबरून जायचं कारण नाही की मी आता क्रिस्टल बाजूला ठेवते, मी वापरत नाही, असं अजिबात करू नका. उलट क्रिस्टल आपल्याला खूप चांगले मानसिक एक समाधान देतात, आपल्याला एक शांती देतात, शक्ती देतात आपल्यामध्ये. ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. आपण फक्त ते क्रिस्टल जेव्हा स्वच्छ झाले की त्याला आपण आपलं इंटेन्शन सांगायचं की थँक्यू, मला तुम्ही प्रोटेक्शन देतात असं म्हणून आपल्या हातामध्ये परत घातला, गळ्यात पेंडंट असेल, जे काही आपण वापरतो तर त्याचे नक्की परिणाम जाणवतात. जे आपण ग्रहांचे खडे म्हणतो, पुष्कराज असेल, मोती असेल, हे जे असतं ह्याचं कदाचित वेगळं असेल, ते लोक जवळ ठेवून बघतात 8 दिवस की ते आपल्याला लाभतं किंवा नाही तो खडा, ते रत्न ग्रहांचं. तर ते वेगळं आहे. पण क्रिस्टलला असं काही नाहीये. क्रिस्टल हा मला तरी आठवत नाही की कुणी मला सांगितलंय किंवा मी कधी कुणाकडून ऐकले की क्रिस्टलमुळे त्रास झाला. तर क्रिस्टल हे अगदी माइल्ड सौम्य असे हे असतात जे पृथ्वीच्या गर्भातूनच येतात आणि त्याचा फायदा खूप आहे पण. तर नक्की त्याबद्दल पण थोडी माहिती युट्यूबवर घ्या. मला काही चांगला व्हिडिओ मिळाला तर मी नक्की शेअर करेन. आणि कुठेही जाताना आपली एनर्जी आपण सोबत घेऊन जात असतो. आपण जातोय, आपण एकटे जात नाहीत. आपल्यासोबत 7 शरीरं जातात. फिजिकल, मेंटल, इमोशनल, ऍस्ट्रल, एथेरिक, ह्या सगळ्या बॉडीज आहेत ज्या आपल्या सोबत त्या ठिकाणी कुठेही जातो ना, आपण रस्त्यावर पाऊल ठेवतोय, आपल्यासोबत 7 शरीरं चाललेली असतात. हे फक्त हाडामासाचं एक आहे, पण ह्याच्यासोबत अजून 6 शरीरं आपल्यासोबत चालत असतात. त्यामुळे रस्त्यात कुठेही जाताना आपण जेव्हा कुणाला भेटतो तेव्हा फिजिकल फक्त ह्या बॉडीनी भेटत नाहीत, त्याच्यामध्ये इमोशनल, मेंटल, एथेरिक, ऍस्ट्रल ह्या सगळ्या शरीरांचा समावेश आहे. तर हे थोडं आपण लक्षात ठेवायचं की आता आपण थोडंसं एनर्जी बद्दल शिकायला सुरुवात करायची. जे आधीपासून आहेत त्यांना तर माहिती की एनर्जी, आता आपण ऐकून ऐकून थोडी सवय झाली असेल, आभा, ऑरा. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की हे सगळं जे आहे ते आपण ऊर्जेचं काम करतोय, की आपली ऊर्जा कशी आहे, आपण दिवसभर किती स्वतःच्या विचारांमध्ये आहोत आणि किती आपण वर्तमानात आहोत, हे लक्ष ठेवायचं. की मी सारखी विचार करते का, सारखे विचार येत आहेत का, मग मला मन शांत करायला, विचार थांबवायला मी काय करू. 2 मिनिटं मी साईडला जाते, थोडं ध्यान म्हणजे मी माझ्या श्वासांवर लक्ष ठेवते. काम करत असताना मी माझ्या श्वासांवर लक्ष ठेवते आणि जे काम चालू आहे त्याच्यावर मी पूर्ण लक्ष देते, जेणेकरून माझं 24 तास ध्यान सुरू असेल आणि मग मी फार विचार नाही करणार. हे करायचं की मी वर्तमानात आहे, मी वर्तमानात आहे, हे थोडंसं स्वतःला आता सांगायचं. आणि जितकं आपण ह्या क्षणामध्ये राहू तितकं आपलं शरीर पण चांगलं राहतं आणि आपल्या सगळी शरीरं
मेंटल, इमोशनल, ऍस्ट्रल, एथेरिक ह्या सगळ्या बॉडीज चांगल्या राहायला लागतात. कारण आपण सगळेच वर्तमानात आहोत. काल काय झालं, उद्या काय होणार ह्याची मला फिकीर नाहीये. त्यामुळं हे ही गोष्ट सगळ्यांनी थोडी थोडी लक्ष द्या आणि जरूर हे रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिस करा की मी किती वेळ आत्ता थॉटलेस बसली, विचार न येता बसली. थोडी प्रॅक्टिस करायची, 5 मिनिटं प्रॅक्टिस करायची, रोज 5-5, 10-10 मिनिटं, आणि मग वेळ वाढवायचा. आणि जितकं लक्ष ठेवता येईल हातातल्या कामाकडं तितकं ठेवायचं, म्हणजे ऑटोमॅटिक आपण विचारशून्य अवस्थेत राहायला सुरुवात करतो. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. आज आपण फक्त ध्यान घेणार आहोत. ध्यान सुरू केल्यानंतर सगळ्यांनी आपला, मी सांगेनच त्याप्रमाणे, आपला उजवा हातचा तळवा हा आपल्या सहस्रार चक्रावर असा 5 ते 6 वेळा, 6 वेळा आपण किमान हळूहळू प्रेस करायचा, हळूहळू करायचा, जेणेकरून हा भाग जो आहे हा थोडा ऍक्टिव्ह व्हायला लागतो. आणि इथं जे काही दिवसभर विचार साठलेले ते थोडे साईडला व्हायला लागतात, क्लीन व्हायला लागते इथली ऊर्जा. त्यामुळे आपण हे आपल्या ध्यानामध्ये आज करणार आहोत. आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. पूर्णपणे. सगळ्यात आधी, मी आज हे ध्यान करत नाहीये. माझ्याकडून परम पिता परमात्मा ही सेवा, ही साधना करून घेतोय आत्म्याच्या शक्तीसाठी, प्रगतीसाठी. हा एक विचार मनामध्ये आणायचा आहे. आजचं हे सत्र, हे परमात्मा माझ्या आणि माझ्या सृष्टीच्या हिताचं होऊ दे. डोळे अगदी सहज बंद, शरीर पूर्ण सैल आणि शिथिल सोडायचं. या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. बाकी आपले खांदे, मान, पूर्ण शिथिल सैल अवस्थेमध्ये. हात एकमेकांमध्ये एक दीर्घ श्वास घेऊ. नाकातून मोठा श्वास घ्यायचा, पोटामध्ये हवा भरून घ्यायची आणि सोडताना तोंडातून हवा बाहेर सोडायची. पुन्हा एक मोठा श्वास सावकाश घ्यायचा आहे आणि तोंडावाटे अगदी सावकाश शरीराला पूर्ण रिलॅक्स करत सोडायचंय. जितका सावकाश आपण श्वास घेऊ आणि जितका सावकाश सोडू, तितकं आपलं शरीर शांत, स्थिर आणि रिलॅक्स झाल्याचं आपल्याला जाणवेल. पुन्हा एक मोठा श्वास अगदी सावकाश नाकावाटे आतमध्ये घ्यायचा, पोट फुलवून पोटात घ्यायचा भरून, आणि अगदी सावकाश तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढून आपलं शरीर अगदी शांत, स्थिर झालंय. आपल्या ज्या घराच्या आपण रूम मध्ये बसलोय तिथलं सगळं तापमान, आजूबाजूचं सगळं वातावरण आपल्याला आता अनुभव करता येतंय. बंद डोळ्यांनी आपल्या त्वचेला, हातांना, पायांना, चेहऱ्याला त्या खोलीतली हवा जाणवतीये, स्पर्श जाणवतोय. माझे डोळे अगदी सहज मी बंद केले.
डोळ्यांसमोर मला आत्ता अंधार दिसतोय. माझं लक्ष माझ्या भुवईच्या मध्ये आहे. आज्ञाचक्रावर दोन्ही भुवयांच्या मध्ये. सगळ्यात आधी मी माझ्या गुरूंचे, इष्ट देवतेचे आभार व्यक्त करते. आजच्या दिवसासाठी मी परमात्म्याचे, परम चैतन्याचे आभार व्यक्त करते. मला जे श्वास आज मिळाले त्या सगळ्या श्वासांसाठी, अन्न, हवा, पाणी, वस्त्र, वारा, या सगळ्या सुखसोयींसाठी मी परम चैतन्याचे आभार व्यक्त करते. माझ्या शरीरातून ही दैवी शक्ती, ही ब्रह्मांडातली ऊर्जा जी वाहतीये माझ्या कणाकणातून, प्रत्येक पेशीमधून, त्या ऊर्जेचे मी आभार व्यक्त करते. मला आज जे काही अनुभव मिळाले, चांगले वाईट, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करते. हे शिकण्यासाठीच मी या शरीरामध्ये हा जन्म घेतलाय. या अनुभवांचा मला स्वीकार आहे. माझं शरीर जसं आहे तसं मी पूर्ण स्वीकार करते, त्याच्यावर प्रेम करते. आभार परमात्मा, आपल्या गुरूंचे आभार, स्वतःच्या शरीराचे आभार. आपला उजवा हात आता आपल्या टाळू भागावर घेऊन जायचा आणि 6 वेळा हलका हळूहळू टाळू भाग दाबायचा आहे. हात तसाच टाळू भागावर ठेवायचा आणि सगळं लक्ष आपण आपल्या हातापाशी केंद्रित करायचं. पूर्ण लक्ष आपल्या टाळू भागावर, सहस्त्रार चक्रावर. आपला उजवा हात आता खाली ठेवायचा आणि लक्ष मात्र वरच केंद्रित राहू द्या. हीच ती जागा आहे, हेच ते दार आहे. इथून आपण आकाशगंगेतून येणाऱ्या त्या शक्तीला जोडलेलो असतो. ही ब्रह्मांडाची ऊर्जा ह्याच भागातून आपल्या सगळ्या शरीरात वाहते. सहस्रार चक्र पूर्ण संतुलनात येत आहे. पुढचे काही क्षण आपण पूर्ण लक्ष आपलं सहस्रारावरच केंद्रित करू. ह्याच अवस्थेमध्ये आपले श्वास जसं काही टाळू भागातून येत आहेत त्याप्रमाणे लक्ष पूर्ण वर द्यायचं आणि श्वासांवरही लक्ष ठेवायचं. पुढचे काही क्षण ह्याच अवस्थेत, विचार नको, काळजी नको, शून्य विचार अवस्था.
आपलं सगळं लक्ष आपल्या अनाहत चक्रावर, आपल्या छातीच्या भागावर, येणारा आणि जाणारा श्वास छातीवर अनुभव करू. शेवटची 5 मिनिटं आपल्या छातीवर लक्ष केंद्रित करू. प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांसोबत अजून आत, अजून खोल, पूर्ण आत आपण जात आहोत. विचार शांत, अजून शांत, शून्य अवस्थेत पोचलेत. सगळं लक्ष, सगळी चेतना छातीच्या भागावर केंद्रित झाली. एक एक श्वासांनी माझं हृदय, विचार ऊर्जान्वित होत आहे. हृदय आणि विचार शांत, पूर्ण शांत होत आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलाय.
या शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये आपण सगळेजण आजच्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. अगदी आनंदाने, प्रसन्न मनाने आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे अगदी सावकाश उघडायचे. आपले हात सगळ्या शरीरावरून फिरवू आणि याच ऊर्जेमध्ये आभार व्यक्त करू. परमतत्वाचे, आपल्या गुरूंचे, आपल्या स्वतःचे, पंचतत्वांचे, आपल्या सगळ्यांचे अनेक आभार. भेटू